जय श्रीकृष्ण दोस्तों, आज आपण 22वा श्लोक पाहत आहोत. यम लब्धाचा परम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन्स्थतो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. व्याख्या. यम लब्धाचा परम लाभम मन्यते नाधिकम तथा. मनुष्याला जे सुख प्राप्त असते त्यापेक्षा अधिक सुख दिसल्यास तो त्याच्या लोभात येऊन विचलित होतो. असे एखाद्याला एका तासाचे 100 रुपये मिळतात. जर दुसऱ्या जागी तेवढ्याच समयात 1000 रुपये मिळत असतील तर तो 100 रुपयाच्या स्थितीपासून विचलित होईल आणि 1000 रुपयाच्या स्थितीत निघून जाईल. निद्रा, आळस, प्रमाद यांचे तमाम सुख झाल्यावरही जर विषयजन्य सुख जर अधिक प्रिय वाटत असेल, त्यात अधिक सुख मिळेल असे वाटत असेल तर मनुष्य तामस सुखाला सोडून विषयजन्य सुखाकडे धाव घेतो. तसेच तेव्हा तो विषयजन्य सुखालाही तुच्छ समजतो. तेव्हा तो सात्विक सुखाकडे धाव घेतो आणि जेव्हा तो सात्विक सुखापेक्षा वर उठतो तेव्हा आत्यंतिक सुखाकडे तो धाव घेतो. परंतु जेव्हा आत्यंतिक सुख प्राप्त होते तेव्हा तो त्या स्थितीतून विचलित होत नाही. कारण आत्यंतिक सुखाहून श्रेष्ठ दुसरे कोणतेही सुख नाही, कोणताही लाभ नाही. आत्यंतिक सुखाची सीमा होते. ध्यानयोग्याला जर असे सुख प्राप्त होते तर मग तो त्या सुखापासून विचलित होऊच कसा शकतो. यास्मिन्स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. विचलित होण्याचे दुसरे कारण आहे की लाभ तर अधिक आहे, पण त्याचबरोबर महान दुःख असेल तर तो मनुष्य त्या लाभापासून विचलित होतो. जसे 1000 रुपये मिळत असतील परंतु त्याचबरोबर प्राणसंकटात सापडत असतील तर मनुष्य 1000 रुपयापासून विचलित होतो. तसे मनुष्य ज्या कोणत्या स्थित असतो त्या ठिकाणी एखादे भयंकर संकट आले तर तो मनुष्य स्थितीला सोडून जातो. येथे भगवान म्हणतात की आत्यंतिक सुखात स्थित झाल्यावर योगी अत्यंत दारुण दुःख प्राप्त झाले तरी विचलित केला जाऊ शकत नाही. जसे एखाद्या काही कारणाने फाशीला चढवले, त्याच्या शरीराचे तुकडे केले, त्याला दगडाने ठेचले, जिवंतपणे शरीराची चामडी सोलून काढली, शरीरात अनेक छिद्रे केली, उकळत्या तेलात त्याच्या शरीराला टाकले, अशा प्रकारचे उदाहरण दुःख एका वेळी आले तर तो विचलित होत नाही. तो विचलित का केला जाऊ शकत नाही? कारण जितकी काही दुःख प्राप्त होतात त्या सर्व प्रकृतीच्या राज्यात अर्थात शरीर, इंद्रिय, मन, बुद्धीतच येत असतात. परंतु आत्यंतिक सुख स्वरूपबोध प्रकृतीहून अतीत तत्व आहे. परंतु जेव्हा पुरुष प्रकृतीस्थ होत असतो अर्थात शरीराशी तादात्म्य करतो तेव्हा तो प्रकृतीजन्य अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला सुखी दुःखी मानू लागतो. जेव्हा प्रकृतीशी संबंध विच्छेद करून आपल्याला स्वरूपभूत सुखाचा अनुभव करतो त्याच स्थितीत होतो तर मग हे प्राकृतिक दुःख त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत, त्याचा स्पर्शही करू शकत नाही. म्हणून शरीरावर कितीही संकटे आली तरी आपल्या स्थितीपासून विचलित केला जाऊ शकत नाही. अशा प्रकारे 22व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.